ओ राम जी, ओ राम भाई। सन्माननीय सदस्य या ठिकाणी 2 कॅबिनेट मंत्री या सभागृहात उपस्थित आहे। नियमानुसार एक कॅबिनेट उपस्थित असला पाहिजे। 12 विषय जरी असले तर त्याचं ब्रीफिंग त्यांचं ब्रीफिंग घ्यायला त्याचे अधिकारी लॉबीमध्ये बसलेले आहेत। चला चल। अध्यक्ष महोदय, मी अध्यक्ष महोदय या ठिकाणी टुरिझम। अरे राम भाई। हॅलो अध्यक्ष महोदय, या ठिकाणी वरच्या सभागृहामध्ये सुद्धा चर्चा चालू आहे। बाकी मंत्री महोदय तिकडे, आम्ही नोंद घेतोय। अहो आम्हाला कामकाज सांगू नका। मागच्या काळात आम्ही पण तुमच्याबरोबर होतो। एक मंत्री राहायचा कॅबिनेट तरी सभागृह चालवायचे आपण। सांगू नका आपण विषय। अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी आदित्य ठाकरे साहेब इथे बसलेले आहे, त्यांना विनंती करतो की जे खातं त्यांच्याकडे आहे टुरिझमचं, चिखलदरा हे जे हिल स्टेशन आहे, अध्यक्ष महोदय चिखलदरा जे हिल स्टेशन आहे त्या हिल स्टेशनवर सिडकोचा जो DPR तयार झालेला आहे आणि खरंच जर आपल्याला चिखलदरा हिल स्टेशन हे विदर्भामधलं उत्तम पर्यटन जर करायचं असेल तर आपल्याला ब्रह्मसती डॅमला मान्यता द्यावी लागेल। ब्रह्मसती डॅमच्या माध्यमातून 35 कोटी रुपये जर त्या ब्रह्मसती डॅमसाठी दिले तर चिखलदरामधली पाण्याची समस्या ही कायमस्वरूपी निकाली पडेल आणि मोठ्या प्रमाणात टुरिझम तिथे वाढेल। तर मी आपल्याला आदित्य ठाकरे साहेबांना विनंती करतो की आपण त्या चिखलदरामध्ये ज्या पद्धतीनं स्टोन केशर अरे भाई साहब, ओ राम कदम साहेब। अध्यक्ष महोदय, अपक्षावर अन्याय होत आहे, संरक्षण पाहिजे अध्यक्ष महोदय आम्हाला। बोला तुम्ही बोला। या ठिकाणी अध्यक्ष महोदय अपक्षावर अन्याय होत आहे अध्यक्ष महोदय, संरक्षण पाहिजे अध्यक्ष महोदय आम्हाला। आणि राम कदम साहेबांनी 2 मिनिटं बसून जा। अरे बोलू ना, हे झालं बोलू ना आपण। मी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून रवी राणा टुरिझम मंत्री है, क्या बोलना बेइज्जत कर रहे हैं यार, कौन बोल रहे हैं? अध्यक्ष महोदय संरक्षण द्या आम्हाला, संरक्षण। या ठिकाणी जे सदस्य बोलत आहेत त्यांचं सर्व रेकॉर्ड होत आहे, संबंधिताला ब्रीफिंग केल्या जाईल। आता काही मंत्री महोदय वरच्या सभागृहामध्ये असल्यामुळं या सभागृहात नाहीत, त्यांना मी तशी सूचना दिलेली आहे। अध्यक्ष महोदय, मागच्या मंत्रिमंडळामध्ये मी पण होतो। मागचं रेकॉर्ड चेक करा। यांचे मंत्री नसताना किती वेळेस हाऊस ऍडजंट झालंय। अहो मंत्री ना 3 मंत्री आणखी किती मंत्री पाहिजे मला इथे? असं काही नियम नाही। रवी राणा संरक्षण पाहिजे अध्यक्ष महोदय। तुम्ही बोला रवी राणा। अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी टुरिझम मंत्री बसलेले आहे, यांना विनंती करतो की चिखलदरामध्ये शहापूर या ठिकाणी स्टोन केशर जे आहे इनलिगल पद्धतीने चालू आहे आणि फॉरेस्टचा अरे महत्वाचं आहे ना। अध्यक्ष महोदय, राम कदम जी बैठो ना राम कदम जी, अध्यक्ष महोदय मी आपल्या या ठिकाणी अध्यक्ष महोदय संरक्षण पाहिजे मला।
अध्यक्ष महोदय संरक्षण द्या. अध्यक्ष महोदय संरक्षण द्या. संरक्षण पाहिजे आपण बोला, अध्यक्ष आपण महोदय. बोला बोला. या ठिकाणी अध्यक्ष महोदय मी मौजे शहापूर या ठिकाणी जे अवैध खोदकाम चालू आहे, ज्या ठिकाणी चिखलदरामध्ये एक हिल स्टेशन आहे आणि स्टोन केशर जे आहे ते इनलिगल पद्धतीने चालू आहे, त्याच्यावर अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी टुरिझम मंत्री आहे यांना मी लक्ष वेधत आहे की यांनी ताबडतोब तेव्हा कारवाई केली पाहिजे आणि ते स्टोन केशर जप्त केलं पाहिजे. त्या ठिकाणी जनावरांच्या आरोग्याचा धोका आहे, माणसांच्या तिथे राहण्यात आरोग्याचा धोका आहे आणि ब्रह्मसरी डॅम जो आहे त्याला जर मान्यता दिली तर चिखलदऱ्याची कायमस्वरूपी पाण्याची प्रश्न सुटेल. हे अध्यक्ष महोदय मी आपल्या माध्यमातून सांगतो. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय चला चला चला. अरे सन्माननीय सदस्य रईस शेख, अरे अध्यक्ष महोदय एक मिनिट. रईस शेख. बोलू द्या अध्यक्ष महोदय, यांना बोलू द्या. अध्यक्ष महोदय मी सन्माननीय सदस्य रईस शेख. अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय महोदय मैं अध्यक्ष महोदय कसली पॉइंट ऑफ प्रोसिजर आहे? कसली? हा बोला बोला. काय? अध्यक्ष महोदय, उद्या शेवटचा दिवस आहे अधिवेशनाचा. उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. आज एवढ्या महत्वाच्या विषयावर चर्चा सुरू आहे. तो 12 खात्यांवर या ठिकाणी चर्चा सुरू आहे. 24 खाते आहेत. अरे मला सांगा, असं असताना संबंधित खात्याचे कोणीच मंत्री या ठिकाणी हजर नाहीत. सामान्य 42 मंत्री या ठिकाणी असताना या ठिकाणी 2 मंत्री फक्त हजर आहेत. बाकी कोणालाही गांभीर्य नाही विषयाचं. कोणी या ठिकाणी नाहीये. पर्यटन मंत्री आहे तर त्याचा विषय नाहीये. चला त्याचा विषय नाही. सन्माननीय म्हणजे एवढ्या अध्यक्ष. खात्यावर फक्त एकच मंत्री हजर आहे त्या ठिकाणी. चालू अध्यक्ष महोदय, बोल. अध्यक्ष महोदय मी महसूलच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय संरक्षण दीजिए. रविराना आणि अध्यक्ष महोदय अमरावती तालुक्यामध्ये ज्याप्रमाणे महसूल विभागाने अध्यक्ष महोदय परिपत्र काढलं होतं की शासकीय कुठलीही जागा हे स्टोन केशरला देणार नाही, पण आज अध्यक्ष महोदय अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या महसूलच्या जागा आहे त्या महसूलच्या जागेवर स्टोन केशर सुरू आहे आणि स्टोन केशरच्या माध्यमातून अवैध खोदकाम चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय अमरावती महानगरपालिकेच्या 20 किलोमीटर अंतरावर हे स्टोन केशर असायला पाहिजे अध्यक्ष महोदय, पण महानगरपालिकेच्या 3-4 किलोमीटरच्या अंदर अशा प्रकारचे स्टोन केशर अध्यक्ष महोदय परसोडा, राजुरा, मासोद, वडगाव, शेवती, सावर्डी या भागामध्ये अध्यक्ष महोदय अवैध खोदकामामुळं आणि महसूलच्या जागेमध्ये स्टोन केशर चालत असल्यामुळं त्या ठिकाणी चौरशिया नावाची कंपनी मोठ्या प्रमाणात रात्री ब्लास्टिंग करते अध्यक्ष महोदय आणि त्या ब्लास्टिंगमुळं या 4-5 गावांचं पाणी हे त्या खदानीमध्ये जात असल्यामुळं अध्यक्ष महोदय त्या गावामध्ये पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात आहे. तर अध्यक्ष महोदय ज्याप्रमाणे महसूल विभागाच्या माध्यमातून परिपत्राला जर धाब्यावर ठेवून जर त्या महसूलच्या जमिनी जर केशरला वाटप करत असाल आणि महसूलच्या जागेवर स्टोन केशर सुरू झाल्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध खोदकाम होत आहे आणि त्या गावाचं पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात वाढली अध्यक्षमुळे. त्यामुळं मासोद परसोडा भागामधल्या स्टोन केशरला बंद केलं पाहिजे आणि अवैध खोदलेलं जे काम आहे त्याच्यावर वसुली केली पाहिजे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय ज्याप्रमाणे अमरावती जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय अनेक तहसीलचं विभाजन करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय मला 1 मिनिट अध्यक्ष महोदय अपक्षावर पटकन थोडा वेळ कमी, थोडा लवकर. अध्यक्ष महोदय अमरावती जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय महसूलच्या माध्यमातून अनेक विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यामध्ये 9 तहसीलचं विभाजन करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय. अचलपूर जिल्हा सुद्धा स्वतंत्र निर्मिती झाली पाहिजे अध्यक्ष महोदय.
याचा सुद्धा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे अध्यक्ष महोदय. अमरावती तालुका या तालुक्याचं विभाजन करून अध्यक्ष महोदय बंडेरा तालुका निर्मित झाला पाहिजे, जेणेकरून अमरावती शहराच्या अनेक लोकांना जे गैरसोय होते ते भातकुली अमरावती बंडेरा तालुक्याच्या माध्यमातून अमरावती तालुक्याचं विभाजन झालं अध्यक्ष महोदय, तर मोठ्या प्रमाणात लोकांना सुविधा होईल. असे 9 तालुके अमरावती जिल्ह्यामध्ये करणं अत्यंत अध्यक्ष महोदय जरुरी आहे, ज्यामध्ये चुरणी तालुका हे आज काळाची गरज आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या अचलपूर जिल्ह्याची निर्मिती होण्यासाठी प्रस्ताव आपल्याकडे अध्यक्ष महोदय शासनाकडे आलेला आहे. म्हणून अध्यक्ष महोदय याच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आपलं लक्ष वेधणार आहे अध्यक्ष महोदय. ज्या पद्धतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाचं जे काम आहे, आज सार्वजनिक बांधकाम विभागाचं राजापेठ फ्लायओव्हरचं काम अध्यक्ष महोदय 2-3 वर्षापासून सुरू आहे आणि ह्या 3-4 महिन्यामध्ये आणखी संत गतीमध्ये काम सुरू आहे. अत्यंत खराब क्वालिटीचं काम चालू आहे. अनेकदा तक्रारी केली अध्यक्ष महोदय, तरी त्याचं बिल मोठ्या प्रमाणात काढल्या जाते, पण कामाची क्वालिटी कधी चेक केल्या जात नाही अध्यक्ष महोदय. तर राजापेठ फ्लायओव्हर संदर्भात सुद्धा अध्यक्ष महोदय लक्ष वेधलं पाहिजे. अध्यक्ष महोदय एकच मिनिट बोलणार आहे. 25-15च्या माध्यमातून अध्यक्ष महोदय ग्रामविकास मंत्री इथे बसलेले आहे. ग्रामविकास मंत्र्यांना माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, 25-15चे पैसे जे दिलेले आहे त्याच्यावरची स्थगिती हटवली पाहिजे आणि ज्या ज्या परिसरामधले कामं थांबलेले आहे त्या जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे अध्यक्ष महोदय. त्या त्रासातून मुक्ती देण्यासाठी मी अध्यक्ष महोदय सरकारला विनंती करतो की जे पैसे आधी दिले तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्या पैशाची स्थगिती हटवावी आणि त्या लोकांचे कामं सुरू करावे अध्यक्ष महोदय. त्याच पद्धतीने अध्यक्ष महोदय वस्त्र उद्योग मंत्री तिथे बसलेले आहे. वस्त्र उद्योग मंत्र्यांना माझी विनंती आहे, गोपालनगर सूतगिरणी ज्याप्रमाणे विदर्भामध्ये कापूस मोठ्या प्रमाणात होते, दर्यापूरमधली सूतगिरणी, त्याचप्रमाणे विजय मिल बंडेरामधली सूतगिरणी, अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांचं लक्ष याच्यासाठी वेधत आहे की वस्त्र उद्योगच्या जागा ह्या मोठ्या प्रमाणात भूमाफियाच्या घशामध्ये जात आहे आणि वस्त्र उद्योगच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. ज्या जागा कशा पद्धतीने विकल्या गेल्या त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. गोपालनगर सूतगिरणीची जागा ही 60 एकर जागा अध्यक्ष महोदय होती. 30 एकर जागा काही भूमाफियांनी मिळून संगतमत करून ती आपल्या नावावर केली. त्याची चौकशी महोदय अध्यक्ष महोदय मंत्री महोदयाच्या माध्यमातून झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य रहीशे, एक मिनिट अध्यक्ष महोदय, एकच मिनिट. सन्माननीय सदस्य रहीशे, विषय अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, बजट एस्टिमेट 2020-2021 पे आपने मुझे बोलने का मौका दिया, उसके लिए धन्यवाद. मैं अर्बन डेवलपमेंट, PWD, टेक्सटाइल और होम पर बोलूंगा. अध्यक्ष महोदय, भिवंडी शहर एक डी क्लास म्युनिसिपल कॉरपोरेशन है और इसका पूरा डेवलपमेंट जो है अर्बन डेवलपमेंट डिपार्टमेंट के ऊपर डिपेंड करता है. अध्यक्ष महोदय, भिवंडी के अंदर आज आप आके देखेंगे तो 20 साल में डेवलपमेंट प्लान जो इंप्लीमेंट हुआ है वो 9% से भी कम है अध्यक्ष महोदय. और अध्यक्ष महोदय, आज भी कॉमन DCR पे निर्णय नहीं होने की वजह से आप देखेंगे कि भिवंडी शहर के अंदर मजबूरी में लोग इलीगल कंस्ट्रक्शन करते हैं. मैं सबसे पहली मेरी मांगनी होगी कि भिवंडी शहर का डेवलपमेंट प्लान बनाना चाहिए, क्योंकि 20 साल DP को हो गया. अध्यक्ष महोदय, मैं मुंबई महानगर पालिका में नगर सेवक हूं और 2034 का डेवलपमेंट प्लान बनाने के अंदर एक मेरा भी थोड़ा सा योगदान रहा है. जब डेवलपमेंट प्लान बनाया गया तो मुझे गर्व है इस बात का कि मुंबई महानगर पालिका ने अपना डेवलपमेंट प्लान खुद बनाया और वो बनाते हुए बहुत सारे अर्बन प्लानर्स को एम्प्लॉय किया. जब डेवलपमेंट प्लान बन गया तो वहां के आयुक्त जो अभी चीफ सेक्रेटरी है, उन्होंने एक इंस्टीट्यूट के फॉर्म में ये अर्बन प्लानर्स को रखा. ये एक मुंबई महानगर पालिका का इनिशिएटिव है और ये डिसाइड हुआ कि जो छोटे शहर है, भिवंडी जैसे शहर, उनका अर्बन प्लान या उनका DP अब ये अर्बन प्लानर्स बनाएंगे. मेरे आपके माध्यम से अर्बन डेवलपमेंट मिनिस्टर से मेरी पहली मांगनी है कि क्योंकि भिवंडी शहर का DP अभी 2 साल में ड्यू है, इमीडिएटली मुंबई महानगर पालिका को जो अनुभव उनके पास है उसके बेसिस पे वो DP बनाने के आदेश दिए जाए. दूसरा अध्यक्ष महोदय, आज आशीष शेलार जी ने कॉमन DCR की बात कही. कॉमन DCR मुंबई को छोड़ के बाकी रीजन के लिए बनाया जा रहा है, MMR रीजन के लिए बनाया जा रहा है, लेकिन भिवंडी जैसा शहर जहां पे एक अनरेगुलेटेड डेवलपमेंट हुआ है तो कॉमन DCR का इंपैक्ट क्या होने वाला है, इसकी एक स्टडी होना जरूरी है. अध्यक्ष महोदय, थाना डिस्ट्रिक्ट में होने के बाद भी
अगर आप देखेंगे थाना डिस्ट्रिक्ट यूनिफॉर्म नहीं डेवलप हुआ और भिवंडी जैसा शहर पीछे रह गया। अध्यक्ष महोदय मेरी आपसे विनंती है कि एक तरफ क्लस्टर रीडेवलपमेंट की जरूरत भिवंडी को है, दूसरी तरफ एसआरए की भी जरूरत है। हाउसिंग मिनिस्टर खुद यहां पर है। अध्यक्ष महोदय, मैं जिस क्षेत्र को रिप्रेजेंट करता हूं, आज भी मेरे क्षेत्र में एसआरए ना होने के वजह से बहुत सारा डेवलपमेंट रुका हुआ है। मेरे भिवंडी ईस्ट के अंदर आज 65% स्लम है। अध्यक्ष महोदय, भिवंडी को अगर डेवलप करना है तो उसके डीपी प्लान के साथ साथ क्लस्टर रीडेवलपमेंट और एसआरए स्कीम्स आनी चाहिए। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र में ही अगर आप देखेंगे तो दो न्याय है। अगर मुंबई के अंदर कोई झोपड़पट्टी में रहता है तो उसको हम प्रोटेक्टेड स्ट्रक्चर कहते हैं और उसको कहते हैं कि घर मिलेगा, लेकिन वही व्यक्ति अगर 40 साल भी स्लम में रहता है भिवंडी के अंदर तो उसको न्याय नहीं मिलता, उसके स्ट्रक्चर को प्रोटेक्ट नहीं किया जाता, उसको कहीं ना कहीं अकोमोडेट नहीं किया जाता। मेरी आपसे मांग है अर्बन डेवलपमेंट मिनिस्टर से कि महाराष्ट्र में अगर अर्बन आप स्पेस बोलते हो तो एक यूनिफॉर्म पॉलिसी होना चाहिए, यूनिफॉर्म आपकी पॉलिसीज होना चाहिए। अध्यक्ष महोदय, डी क्लास कॉरपोरेशन, उसकी कैपेसिटी लिमिटेड होती है, उसके अंदर जो इंजीनियर्स है उनकी कैपेबिलिटी बहुत लिमिटेड होती है। मैं एक सुझाव अर्बन डेवलपमेंट मिनिस्टर को देना चाहता हूं, अजीत दादा ने उनसे भी कहता कि आप एक ऐसा फंड रखिए जो इंसेंटिव बेस हो, जो लोकल बॉडी रिफॉर्म्स करे, फाइनेंशियल रिफॉर्म्स लाए, ह्यूमन रिसोर्सेज में रिफॉर्म्स लाए, उसको वो फंड देना चाहिए और कोई ना कोई इनोवेटिव प्रोजेक्ट के लिए लोकल बॉडीज को आपको फंड देना चाहिए ताकि उनकी क्षमता और स्तर बढ़े। अध्यक्ष महोदय, आप अगर देखेंगे तो पूरे भिवंडी शहर के अंदर आज अनरेगुलेटेड डेवलपमेंट हो रहा है। मैं चाहता हूं कि आप स्मॉल सिटीज को एक फंड दीजिए सर्वे के लिए, प्लानिंग के लिए, और 5 साल का अखाड़ा बनाइए ताकि जितना भी फंड अलग अलग एजेंसीज आता है वो प्लान मैनर में इस्तेमाल हो। अध्यक्ष महोदय, हमने मुंबई महानगर पालिका में इस साल एक हैप्पीनेस इंडेक्स लिया, यानी कि शहरी कितने खुश हैं, उनकी क्वालिटी ऑफ लाइफ कैसे इंप्रूव हो रही है। अगर मुंबई महानगर पालिका के पास एक सर्टेन नॉलेज है और एसओपी है तो क्यों नहीं वही छोटे शहरों को भी दिया जाए। मेरी आपसे मांगनी है अध्यक्ष महोदय कि अर्बन डेवलपमेंट मिनिस्टर ये ख्याल रखिए कि अर्बन बॉडीज का भी स्तर, उनके गवर्नेंस का स्तर कैसे ऊपर है। अध्यक्ष महोदय, मैं फिर एक बार आपके माध्यम से हाउसिंग मिनिस्टर साहब से कहूंगा कि भिवंडी शहर को आज एसआरए की और क्लस्टर रीडेवलपमेंट की जरूरत है। अगर आप कॉमन डीसीआर ला रहे हो तो आप कॉमन जो आपने पॉलिसीज कल्याण डोंबिवली में, उल्लासनगर में रेगुलराइजेशन की लाई, वही पॉलिसीज आपको यहां लाना चाहिए। अध्यक्ष महोदय, 5 साल भिवंडी शहर के अंदर लोकल बॉडी में इस स्तर का करप्शन रहा है कि आज भिवंडी शहर में आप आओगे तो सड़कें बहुत ज्यादा खराब हो गई है क्योंकि कोई क्वालिटी मापदंड ही नहीं है। मैं सन्मान्य अजीत दादाजी से भी मिला था, अर्बन डेवलपमेंट मिनिस्टर साहब से भी मिला था। मैंने बारंबार मांगनी की है कि ये 5 साल का आप कहीं ना कहीं इंक्वायरी कराइए ताकि आने वाले दिनों में करप्शन जो लोग करते हैं और इस स्तर पे करते हैं उनको कहीं ना कहीं अड़ावा हो। अध्यक्ष महोदय, पीडब्ल्यूडी मिनिस्टर साहब भी यहाँ पर है। भिवंडी शहर से एक रास्ता आता है जिसको हम ओल्ड आगरा रोड कहते हैं, जो थाना की तरफ आता है। आज पूरा ट्रैफिक जो है NH3 के ऊपर है। अगर हम लोगों ने इस रास्ते को अच्छे से डेवलप कर दिया, जिसको एक्सप्रेस रोड बोलिए या ऐसा रोड बोलिए जिससे ट्रैफिक पूरा डाइवर्ट हो सकता है, तो NH3 का पूरा लोड जो है कम हो जाएगा और नासिक के पास भी जाने वाली जो ट्रैफिक है उस पर असर पड़ेगा। अध्यक्ष महोदय, होम डिपार्टमेंट में कहूं तो जिस क्षेत्र को मैं रिप्रेजेंट करता हूं, जहां अभी आमदार यामिनी यादव जी हैं, सन्मान्य सदस्य, वहां पे पुलिस के बहुत सारे क्वार्टर्स हैं और पुलिस हाउसिंग पे काम करने की जरूरत है। अध्यक्ष महोदय, वो लोग जो हमारा संरक्षण करते हैं, आज जिस क्वालिटी के घरों में रहते हैं वो देखने लायक है। अध्यक्ष महोदय, कभी कभी मैं वहां से गुजरता हूं तो मैं पुलिस कॉलोनी में जाता हूं, पीडब्ल्यूडी मार्फत छोटे छोटे रिपेयर्स वहां पे होते हैं। मैं एक सुझाव देना चाहता हूं कि अगर आप उस कॉलोनी को रीडेवलप कर रहे हैं तो एक डेवलपर को देने की जगह पे वो कॉलोनी जो है कमर्शियल हब के अंदर है, आप उसको रीडेवलप कीजिए। अगर आप 100-200 करोड़ रुपए भी इन्वेस्ट करते हो तो रेंटल इनकम जो आपको नीचे से आएगी एक कमर्शियल से, वो पुलिस डिपार्टमेंट के लिए एक बहुत बड़ा साधन बन सकती है। अध्यक्ष महोदय, टेक्सटाइल मिनिस्टर अभी चले गए,
लेकिन सबसे बड़ी मांग तो भिवंडी शहर की टेक्सटाइल डिपार्टमेंट से ही है। अध्यक्ष महोदय, आज टेक्सटाइल इंडस्ट्री को सपोर्ट की जरूरत है, सब्सिडी की जरूरत है, टेक्नोलॉजी की जरूरत है। और भिवंडी शहर जो है पूरा बुनकरों का शहर जो है इस वक्त शासन की तरफ देख रहा है कि किस तरह से टेक्नोलॉजिकल सपोर्ट उनके पास आए। आप सारी चीजों को लिंक कर सकते हैं। अगर आप एक इंस्टीट्यूट ऑफ एक्सीलेंस बनाओगे तो वहां पे बच्चे अलग अलग टेक्नोलॉजी सीखेंगे। आपको जो स्किल डेवलपमेंट का आपका सपना है, एम्प्लॉयमेंट का सपना है, वो भी पूरा होगा। अध्यक्ष महोदय, अर्बन डेवलपमेंट पे अगर बात करें तो मुंबई शहर में आऊं तो जिस क्षेत्र में जहां से मैं नगर सेवक हूं वहां 14,000 से ज्यादा सेस बिल्डिंग्स हैं। हाउसिंग मिनिस्टर साहब को विषय बहुत अच्छे से मालूम है। एक क्षेत्र को तो उन्होंने वहां पर क्लस्टर रीडेवलपमेंट के लिए लिया है, कमाकीपुरा को। लेकिन आज जो परिस्थिति है, आज आप अगर अखबार उठा के देखेंगे तो 4 लोगों को अरेस्ट किया गया है डोंगरी जो बिल्डिंग गिरी थी उसके विषय में। सेस बिल्डिंग्स गिरते जा रही है हर बार। आप देखिए मानसून आया, अभी महानगर पालिका एक लिस्ट निकालेगी धोखादायक बिल्डिंगों की, उसमें से कई बिल्डिंगें गिर जाएगी। अध्यक्ष महोदय, जब डोंगरी की बिल्डिंग गिरी थी तो हम सम्मान्य हाउसिंग मिनिस्टर से तब तत्कालीन मिले थे और उन्होंने कहा था कि एक पॉलिसी बनेगी जहां पे हम डिलाइपिलेटेड बिल्डिंग जो रीडेवलप नहीं होती है बिकॉज ऑफ लैंडलॉर्ड, उसको फोर्सफुल एक्वायर करके, उसको रिकंस्ट्रक्ट करके, उसका एफएसआई कंज्यूम करके उसका कॉस्ट रिकवर करने की पॉलिसी बनाएंगे। अध्यक्ष महोदय, इस पे आज तक कोई निर्णय नहीं हुआ। शहर के लिए, ऐसे इलाकों के लिए जिसको हम कहते हैं सिटी, मदनपुरा हो, नागपाड़ा हो या पूरा साउथ मुंबई हो, इसके लिए ये पॉलिसी का आना बहुत जरूरी है। मैं आपके माध्यम से हाउसिंग मिनिस्टर साहब का ध्यान आकर्षित करूंगा कि सेस बिल्डिंग के ऊपर इस मॉनसून के पहले स्टेटमेंट कीजिए, वरना इसी सभागृह के अंदर किसी न किसी आमदार को खड़े होकर कहना पड़ेगा कि सिटी के अंदर ये बिल्डिंग गिर गई और इतने लोगों की उसके अंदर मृत्यु हो गई। उस स्थिति को टालने के लिए मैं चाहूंगा कि शासन जो है, जो पॉलिसी अनाउंस हुई थी उसको फाइनलाइज करे। अध्यक्ष महोदय, आपने मुझे बजट पे बोलने का मौका दिया, धन्यवाद। सन्मान्य सदस्य राम कदम। अध्यक्ष महोदय, आज या अर्थसंकल्पातल्या मागण्यांवर बोलत असताना मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो त्या विक्रोळी पार्क साईटमधील महानगरपालिकेच्या 1 ते 30 अशा क्रमांकाच्या इमारती आहेत। तिथे बैठाचाळी आहेत आणि भटवाडी बर्वेनगर हा देखील महानगरपालिकेच्या मालकीचा मात्र चाळीचा परिसर आहे। गेल्या अनेक कालखंडापासून तिथले सगळे लोक, विशेष करून त्या इमारतीत राहणारे लोक, त्याच इमारतीत त्यांना स्वतःच्या मालकीचं घर मिळावं अशा प्रकारची ते मागणी करत आहेत। मागच्या आठवड्यात माननीय गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे त्या भागातले काही लोक आले, त्यांच्याकडे बैठक झाली आणि त्यांनी अतिशय पॉझिटिव्ह भूमिका घेत सन्माननीय मंत्री महोदयांनी त्यांना 500 स्क्वेअर फीट विक्रोळी पार्क साईडचा बिल्डिंगचा विषय 500 स्क्वेअर फीट घर त्याच ठिकाणी आम्ही तुम्हाला देऊ आणि म्हाडा ही महापालिकेची जागा ॲक्वायर करेल आणि म्हाडा बांधेल अशा प्रकारचं सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता। मात्र नंतर महानगरपालिकेच्या आयुक्तांशी माननीय परदेशी साहेबांशी चर्चा झाली आणि चर्चा झाल्याच्या नंतर महापालिका स्वतः डेव्हलप करेल, आम्ही 500 देऊ शकणार नाही, 400 स्क्वेअर फीट देऊ, आता डिलॅपिडेट झालेलं आहे, तुम्ही इतरत्र शिफ्ट करा, अशा प्रकारचं फुटबॉलप्रमाणे त्या इमारतीत राहणाऱ्या लोकांची अवस्था आहे। या ठिकाणी सन्माननीय मंत्री महोदय आदित्यजी आहेत, महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे आणि माझी आपल्या माध्यमातून माननीय आदित्यजींना, कारण शिवसेनेचे नेते आहेत, त्यांना विनंती आहे की पूर्ण मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या ज्या जागा आहेत त्या जागांच्या संदर्भामध्ये आपल्याकडे विशेष धोरण नाही की ते कशा पद्धतीने डेव्हलप होईल। आदित्यजी, खरंच आपण हा विषय घ्या, मी तिथल्या लोकांना आपल्याकडे घेऊन येतो। त्या विक्रोळी पार्क साईडच्या लोकांना 500 स्क्वेअर फुटाचं घर का, आपण त्यांना 1000 फुटाचं घर स्वतःच्या मालकीचं का देऊ शकत नाही? आपण जर त्या ठिकाणी 4 FSIची पॉलिसी आणली तर एखादा विकासक त्या ठिकाणी येईल आणि केवळ विक्रोळी पार्क साईडचा बिल्डिंग एरिया नव्हे, तिथला बैठाचाळीचा एरिया नव्हे, भटवाडी नगरची पूर्ण बैठाचाळ नव्हे, पूर्ण मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिकेच्या इमारती आहेत त्या सगळ्या डेव्हलप होऊ शकतील। महापालिकेच्या बैठाचाळी आहेत त्या डेव्हलप होऊ शकतील। एक पुण्याईचं मोठं काम आपल्या हातून होईल, यासाठी माझी आपल्याला विनंती आहे। त्याच भागामध्ये एक महानगरपालिकेचं हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलसाठी मी गेली 10 वर्ष सातत्यानं फॉलोअप करतोय। आज भूमिपूजन होईल, उद्या भूमिपूजन होईल, तेही काम पुढे जात नाही।
माझी सभागृहाच्या माध्यमातून माननीय नगरविकास मंत्र्यांना विनंती आहे की विक्रोळी पार्क साईडमधलं हॉस्पिटल येणाऱ्या 2 महिन्याच्या आत भूमिपूजन होईल आणि मी आदित्यजींना विनंती करेल की त्यांनी स्वतः त्या ठिकाणी भूमिपूजनाला यावं, कारण सगळा दाट विक्रोळी पार्क साईडचा जो डोंगराळ भाग आहे तिथे हॉस्पिटलची नितांत आवश्यकता आहे. गेली अनेक वर्ष सातत्यानं मी मागणी करतोय. गेली जवळपास 20 वर्ष LBS रोड मुलुंडपासून सायनपर्यंत, आधी MMRDA म्हणायचं आम्ही रुंदीकरण करू, महापालिका म्हणायचं आम्ही करू, आम्ही तुम्ही या फुटबॉलमध्ये 20 वर्ष या रुंदीकरणाचं काम तसंच पेंडिंग होतं. महापालिका म्हणायची की एवढे सगळे विस्थापित आहेत त्यांना आम्ही दुकानं कशी देणार, पॉलिसी नव्हती. 10 वर्ष सतत मी फॉलोअप करून महापालिकेची पॉलिसी तयार केली. पॉलिसी तयार केल्याच्या नंतर सुद्धा त्या घाटकोपरचा LBS रोड ज्या पद्धतीने तिथलं रुंदीकरण व्हायला पाहिजे होत नाही. अध्यक्ष महोदय, काही दुकानं तोडली गेलेत. मी त्या दुकानदारांच्या विरोधात नाही, त्यांना पैसे मिळावेत, जागा मिळावीत, पण या शहराचा जोपर्यंत रस्ता मोठा होणार नाही, विकास होणार नाही, तोपर्यंत कसं चालेल. तर माझी त्याही बाबतीत नगरविकास मंत्र्यांना विनंती आहे की तिथले वॉर्ड ऑफिसर अतिशय चांगलं काम करतात, आंबी म्हणून आहेत, तिथले DMC चांगलं काम करतायत, पण सरकार म्हणून आपण एक कालमर्यादेमध्ये LBS रोडचं रुंदीकरण होण्याची आवश्यकता आहे. आता सरोदय सिग्नल पासून गोळीबारला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरची कथा वेगळी आहे. उजव्या बाजूला डिफेन्सची लँड आहे, त्या लँडमधल्या झोपडीधारकांची घरं तोडली तर त्यांना महापालिका म्हणते आम्ही शिफ्टिंग कुठे देणार. तर अशा प्रकारची धोरणं जर असतील तर आपल्याकडचे रस्ते मोठेच होणार नाहीत. मी 10 वर्ष सातत्यानं मागणी करतोय. त्यामुळे माझी नगरविकास मंत्र्यांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की सरोदय हॉस्पिटल ते गोळीबारचा जो जगडूशाला जाणारा रस्ता आहे, ज्या रस्त्याचा वापर 2 लाखपेक्षा अधिक लोक सातत्यानं करतात, याही रस्त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये रुंदीकरण होण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, कधी कधी मला लाज वाटते या विषयाची. महानगरपालिकेकडे 68,000 कोटी फिक्स डिपॉझिट आहेत अशा प्रकारची माहिती समोर येते. काय पाण्याचं नियोजन आहे आपल्याकडे? जगामध्ये पाण्याचं स्टँडर्ड आहे प्रति माणसी प्रति दिवसा 185 लिटर. आदित्यजी, आपण जरूर हा विषय काळजीपूर्वक ऐका. आपण मुंबई शहरामध्ये लोकांना काय प्रति लिटर देतो? आपण देत होतो 135 लिटर इमारतीमध्ये राहणाऱ्या माणसाला. मी आता माहिती घेतली, त्या 135 लिटरवरून आता आपण 90 लिटर पर माणसी देतोय, म्हणजे 135ही कमी केलं. म्हणजे इंटरनॅशनल स्टँडर्ड 185 लिटर पर माणसी आहे, पण मुंबई महानगरपालिका जगातलं आंतरराष्ट्रीय शहर, त्या शहरामध्ये जगाच्या स्टँडर्डपेक्षा निम्म्यापेक्षाही कमी पर माणसी बिल्डिंगवाल्यांना पाणी दिलं जाते. अरे आम्ही झोपडपट्टीत राहतो, काय पाप केलं, काय गुन्हा केला? त्या झोपडपट्टीतल्या माणसाला पर माणसी 45 लिटर, म्हणजे काय लावलंय का आपण? अध्यक्ष महोदय, गार्गी पिंजार हे विषय मी या ठिकाणी काढणार नाही, त्या सभागृहात 10 वर्ष गेली मी तेच ऐकतोय. पण त्या माझ्या वर्षानगर पासून पार्कसाईडचा सगळा परिसर आहे, भटवाडी आहे, रामजीनगर आहे, सिद्धार्थनगर आहे. विमानानं लँडिंग होत असताना जो डोंगर दिसतो तो माझा मतदारसंघ. अध्यक्ष महोदय, घाटकोपर नाव ऐकायला गोंडस वाटतं, पण घाटकोपर पूर्व हा सगळा व्यापारी लोकांचा मतदारसंघ आहे आणि मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो वेस्ट, हा सगळा डोंगराळ भाग आहे. कुठल्याही त्या डोंगराळ भागामध्ये व्यवस्थित पाणी मिळत नाही, पुरेसं मुबलक पाणी मिळत नाही. माझी आपल्या माध्यमातून व्यापकता वाढवत सरकारला विनंती आहे की जर जगाचं स्टँडर्ड पर माणसी 185 लिटर असेल तर माझ्या मुंबईतल्या झोपडीधारकाला 45 लिटर का मिळतं, त्याचं नियोजन आपण कधी करणार आहोत, हाही माझा या निमित्तानं प्रश्न आहे. आणि माझ्या मतदारसंघामध्ये 5 वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या आणि एक दूरगामी नियोजनाची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, पोलिसांच्या ड्युटीच्या संदर्भात 16-16, 18-18 तास काम करायचे पोलीसवाले. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना, माननीय विरोधी पक्ष नेत्यांना मी धन्यवाद देईन. केवळ मी नव्हे, केवळ हे सभागृह नव्हे, महाराष्ट्रातला प्रत्येक पोलीसवाला फडणवीस साहेबांना धन्यवाद याच्यासाठी देईल की गेली अनेक वर्ष, म्हणजे 1951 साली पहिली तुकडी IASची बाहेर पडली, तेव्हापासून फडणवीस साहेब मुख्यमंत्री होईपर्यंत या शहरातला पोलीस 18-18 तास काम करत होता. फडणवीस साहेबांनी धोरणात्मक निर्णय राबवल्याच्या नंतर अनेक पोलीस स्टेशनमध्ये आपण ती ड्युटी 8 तासावर आणू शकलो. माझी आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की हा पायंडा पूर्ण महाराष्ट्रात राबवा. पूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांना 8 तासाची ड्युटी ही मिळालीच पाहिजे. काल माननीय सुधीर भाऊंनी भाषणात सांगितलं की जेलमधल्या कैद्यासाठी आपण पर दिवसाला 86 रुपये खर्च करतो. त्या जेलमधली व्यथा वेगळी आहे. मी जेलमध्ये माहिती घेतली,
तर जून महिना आला, पावसाळा सुरू झाला की आर्थर रोडची कपॅसिटी जी अडीच हजाराची आहे, त्या आर्थर रोडमध्ये 5,500 कैदी येतात. मी जेलरला विचारलं की कशामुळे येतात. माहिती घेतल्याच्या नंतर असं कळलं की पावसाळ्यामध्ये जे रोडवर वगैरे जे झोपतात त्या सगळ्या लोकांना झोपण्याची अडचण असते, छोटा मोठा गुन्हा करतात आणि जेलमध्ये जातात. अध्यक्ष महोदय, ही जर परिस्थिती असेल तर अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे. म्हणजे जेल काय, तुम्हाला रोडवर झोपायला जागा नाही म्हणून जेल बनवले, आणि त्या जेलमध्ये जेवण आपण देतो, ते जेवण कुणासाठी देतो अध्यक्ष महोदय? माणुसकी मान्य आहे, मानवता मान्य आहे. मी जे बोलतोय माझ्या म्हणण्याला व्यापकतेने घेण्याची आवश्यकता आहे. हे 86 रुपये कोणाचे जात आहेत? या गुन्हेगारांना 86 रुपये जात आहेत. हे तुमचे, माझे, गोरगरीब जनतेचे कराच्या माध्यमातून आलेले जात आहेत. माझं सरकारला एवढंच म्हणणं आहे की एखादा जर कैदी स्वतःच्या घरचं जेवण मागवत असेल तर त्याला जजच्या परवानगीची काय आवश्यकता? आपण का अशी व्यवस्था उभी करत नाही? 4 पोलीस, 2 मिनिटं थांबा, 4 पोलीस लागत असतील, 40 पोलीस करू. त्या पोलिसांचा खर्च त्या कैद्याकडून घेऊ. त्या कैद्याच्या घरचं जेवण येईल. त्याच्या जेवणासाठी तुम्ही आम्ही आमच्या करातले पैसे का खर्च करायचे? हा माझा एक सदस्य म्हणून सवाल आहे. याही बाबतीमध्ये सर्व पक्षीय आमदारांनी बैठक घेऊन एक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. मग त्याला घरचं जेवण मागवायला जर कोर्टाचा आदेश घ्यावा लागतो, ही गोष्ट काही योग्य नाही. अध्यक्ष महोदय, पुढे जाऊन रिक्षाच्या संदर्भामध्ये मुंबईतला हा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, रिक्षाच्या प्रश्नामध्ये असं आहे की कुठेही आता मीटरवर रिक्षा फार कमी ठिकाणी चालतात, शेरे रिक्षा चालतात. या शेरे रिक्षाला आपल्याकडे कुठलं धोरण नाही. जर आपण शेरे रिक्षाला जर धोरण बनवलं तर अध्यक्ष महोदय, त्या रिक्षावाल्यांचंही कल्याण होईल आणि त्या रिक्षात बसणाऱ्या त्या पॅसेंजरचंही कल्याण होईल. आता काय होतंय, आता रिक्षावाला जो रेट म्हणेल, 15 रुपये म्हटलं तर 15 रुपये, 20 रुपये म्हटलं तर 20 रुपये, अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी लूट सुरू आहे. अध्यक्ष महोदय, एखाद्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर जर एखाद्या माणसानं माणुसकीच्या भावनेनं त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं की त्या माणसानं देवदूताचं काम केलं. पण आपल्याकडे पोलीस यंत्रणा, हॉस्पिटल, जसं काही यांनी याच्या आयुष्यातलं मोठं पाप केलं असं अक्षरशः त्याच्या पाठीमागे कागद आणि पेन घेऊन लागतात. तुमचं नाव काय, कुठे राहता, काय काम करता, आणि त्याच्या पाठीमागे इन्क्वायरीचा ससेमिरा लागतो. मला मान्य आहे कायद्याच्या काही अडचणी असू शकतात, पण याच्यासाठी असं आपण करू शकतो का की एखाद्या ठिकाणी माणूस मरतोय आणि हायवेवर ऍक्सिडेंट झालाय, रोडवर ऍक्सिडेंट झालाय, आणि अशा माणसाला जर एखाद्या व्यक्तीनं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तर त्याला आपण मसिया म्हटलं पाहिजे, त्याला आपण फरिश्ता म्हटलं पाहिजे, त्याला आपण देवदूत म्हटलं पाहिजे, त्याला आपल्या समाजानं पुरस्कृत केलं पाहिजे. त्याच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा कसा कमी लागेल? विषय मानवतेचा आहे, विषय मानवतेचा आहे. ठीक आहे अध्यक्ष महोदय त्यांचं बरोबर आहे. मानवतेचा विषय जरी असेल तर काही सत्ताधारी आमदारांना आवडत नसेल. मी गृहनिर्माणवर येतो अध्यक्ष महोदय, गृहनिर्माणावर बोलू शकतो ना किशोर साहेब? गृहनिर्माणावर बोलू शकतो ना अध्यक्ष महोदय? गृहनिर्माणावर बोलू शकतो ना? गृहनिर्माणावर बोलू शकतो ना? गृहनिर्माणावर बोलू शकतो ना अध्यक्ष महोदय? गृहनिर्माणावर बोलू शकतो की नाही? या ठिकाणी गृहनिर्माण मंत्री बसलेत. अध्यक्ष महोदय, तुमच्या माध्यमातून जरी करता इकडे तिकडे झालं असेल तरी विषय गंभीर आहे, हे आपण मान्य करावं लागेल आपल्याला. गुलाबराव 2 मिनिटं आटपता घेतो, मग बोला ना तुम्ही, पूर्ण वेळ आहे तुम्हाला. गुलाबराव बरोबर ती असेल की चर्चा सुरू असताना आम्ही 3 मंत्री असताना सुद्धा आदरणीय राम कदम पुढे सभागृहामध्ये आले आणि मंत्र्यांना बोलवा, चर्चा थांबवा. आता ते कोणत्या विषयावर सभागृहाचा वेळ घेताय त्यांनी हा विचार केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, मला मान्य आहे की बाकी विषय मांडत असताना एक विषय या कक्षेतला नव्हता तरी मांडला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी गृहनिर्माण मंत्री बसलेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये मला एवढं सांगायचं आहे की SRAच्या इमारती डेव्हलप होत असताना तो जी सेलेबल बिल्डिंग आहे, डेव्हलपर अतिशय सुंदर बांधतो, पण सेलेबल बिल्डिंग सुंदर बांधत असताना ती त्या गोरगरिबांसाठी बांधण्याची जी इमारत आहे ती मात्र सुंदर बांधत नाही. ती कशी तरी काम चलाव बांधतो, नंतर त्याच्यामध्ये अनेक तक्रारी येतात. तर माननीय मंत्री महोदय, असं काही आपल्याला करता येईल का? त्या बिल्डरला असं काही बंधन घालता येईल का? तू सेलेबल इमारत तू बांध, 100 माळ्याची हरकत नाही, पण जी काही गोरगरिबांना बांधून देणारी इमारत आहे
ती त्याच इमारतीसारखी रेप्लिका कर. असं जर तो करू शकला तर आपल्या झोपडीधारकांना आपण सुंदर घर, सुंदर दिसणारं आणि सुंदर असणारं घर देऊ शकू. त्या निमित्ताने हे शहर देखील सुंदर दिसेल. असे अनेक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय. जाता आता या ठिकाणी एवढंच सांगेन की नगर विकासाच्या माध्यमातून माझ्या घाटकोपर मतदारसंघामधला LBS रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न असेल, विक्रोळी पार्क साईडचं हॉस्पिटल असेल, माझ्या पूर्ण घाटकोपरच्या भागामध्ये पाण्याची टंचाई असेल, या सगळ्या विषयांचं गांभीर्य सरकारनं घेत असताना विक्रोळी पार्क साईडच्या ज्या 30 बिल्डिंग्ज आहेत त्या बिल्डिंगवाल्यांना आहेत त्याच ठिकाणी 1000 फुटाचं स्वतःच्या मालकीचं त्यांना घर मिळालं पाहिजे, ही माझी आग्रही मागणी आहे. खूप खूप धन्यवाद. सन्माननीय सदस्य योगेश कदम. अध्यक्ष महोदय, सन 2020-21च्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवरती चर्चा करण्यासाठी मी इथे उभा आहे. अधिक वेळ घेणार नाही, मुद्देसूद विषय मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. अध्यक्ष महोदय, मत्स्य व्यवसाय विभागाच्या अंतर्गत येणारे काही विषय आहेत. सध्याच्या काही वर्षांपूर्वी माझ्या मतदारसंघामध्ये असणाऱ्या कोकण कृषी विद्यापीठाने संशोधन केलं होतं आणि माशांचा आपण जो वापर करतो, म्हणजे मासेमारी केल्यानंतर मार्केटमध्ये हे जेव्हा मासे येतात त्यानंतर मासे विक्री केल्यानंतर त्यांचा काही कचरा तयार होतो. म्हणजे त्यांची डोकी असतात, त्यांचं शेपूट असतं, आपण टाकून देतो, त्याचा कचरा तयार होतो. परंतु ह्या कचऱ्याच्या माध्यमातून सेंद्रिय खत तयार करण्याचं संशोधन हे कृषी विद्यापीठामध्ये यशस्वी संशोधन झालेलं आहे. ह्याचा एक लिक्विडच्या स्वरूपामध्ये हे खत तयार होतं आणि आंब्याची झाडं असोत किंवा कोकणामध्ये काजू झाडं असतात, ह्यांच्या बुंदावरती जर का आपण याचा फवारणी केली तर चांगल्या क्वालिटीचा फळ तयार होतं, असं संशोधन हे यशस्वी संशोधन झालेलं आहे. त्या बाबतीत मत्स्य व्यवसाय विभागाने जातीन लक्ष करून त्याला अजून अनुदान देऊन त्या बाबतीत अजून चालना दिली पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. मच्छीमारांचे अनेक विषय आहेत. पुरवणी मागण्यांवरती बोलत असताना मी अगोदर हा विषय मांडलेला आहे. गेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये देखील मी हा विषय अतिशय अग्रेसरित्या मांडण्याचा प्रयत्न केला होता. सामान्य मत्स्य विभागाचे मंत्री इथे जात आहेत, परंतु त्यांना हा विषय ह्याची पूर्णपणे त्यांना कल्पना आहे. संबंध रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग ह्या तिन्ही जिल्ह्याच्या किनारपट्टीवरती चालणारी LDची फिशिंगची जी पद्धत आहे, जी केंद्र शासनाने याच्यामध्ये बंदी घातलेली आहे, त्या बाबतीत सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील वक्तव्य सभागृहामध्ये केलेलं आहे की या बाबतीत कायदा आणला जाईल, राज्य शासनाच्या मार्फत कायदा आणला जाईल. तो कायदा लवकरात लवकर यावा एवढीच विनंती मी आजच्या या चर्चेच्या निमित्ताने करतोय. अध्यक्ष महोदय, जलसंपदाचा फार महत्वाचा विषय आहे. काल देखील अर्थसंकल्पावरती चर्चा करत असताना मी विषय तो मांडला. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असो, खानदेश असो, विदर्भ असो, सगळ्यांचीच पाण्याच्या बाबतीमध्ये नेहमी तक्रार राहिलेली आहे की आमच्याकडे सिंचनाचा टक्का हा कमी आहे. परंतु काल मी आकडे वाचून दाखवले, मी पुन्हा त्याचा पुनरुच्चार करणार आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 50% सिंचन झालंय, विदर्भामध्ये 10% पेक्षाही जास्त सिंचन झालंय, मराठवाड्यामध्ये 14% पेक्षाही जास्त सिंचन झालंय. परंतु कोकणामध्ये अध्यक्ष महोदय फक्त अध्यक्ष महोदय फक्त 1% सिंचन झालेलं आहे. मग ह्या सिंचनाचा टक्का जर का वाढवायचा असेल त्याला प्रमुख मार्ग म्हणजे कोयनाचं वाहून जाणारं 67 TMC पाणी, हे सबंध पाणी अध्यक्ष महोदय 1.5 तासाच्या आत हे संपूर्ण पाणी समुद्राला वाहून जातं. हे संपूर्ण पाणी जर का आपण अडवण्यामध्ये यशस्वी झालो, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या दोन्ही जिल्ह्यांचा कायमचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. ह्या बाबतीची एक समिती देखील गठीत करण्यात आली होती, परंतु त्या समितीचा अहवाल अजून मला वाटतं राज्य शासनाकडे आलेला नाही. तो लवकरात लवकर घेण्यात यावा, त्याच्या बाबतीत निधीची उपलब्धता करण्यात यावी, ही माझी एक आग्रहाची मागणी, माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या कोकणामध्ये प्रामुख्याने मोठ्या धरणांच्या ऐवजी जलसंधारण विभागाच्या माध्यमातून साखळी बंधारे जास्तीत जास्त जर का बांधले तर त्याचा उपयोग आम्हाला जास्त होईल. आमच्या प्रत्येक गावामधनं एक नदी ही 8 ते 10 गावामध्ये वाहत असते आणि ह्या नदीवरती जर का आपण साखळी बंधारे तयार केले, ह्या बंधारांच्या माध्यमातून अडवण्यात येणारं पाणी, ह्या पाण्याचा उपयोग नक्कीच त्या पंचक्रोशीला धरणांपेक्षाही जास्त उपयोगी होईल.
परंतु अध्यक्षमध्ये मोठी अडचण हे बंधारे बांधण्यामध्ये एक येते, हे कुठलेही बंधारे, हे लहान असणारे बंधारे, मग ते कोल्हापुरी टाईपचे असो किंवा अन्य कुठलेही बंधारे असोत, हे आर्थिक मापदंडामध्ये बसत नाहीत आणि म्हणून कोकणामध्ये प्रामुख्याने हे बंधारे होऊ शकत नाहीत. हे आर्थिक मापदंड उर्वरित महाराष्ट्रापेक्षा कोकणाला विशेष बाब म्हणून आर्थिक मापदंड हे वाढवण्यात यावे, ही प्रमुख माझी मागणी आहे. या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि सन्माननीय जलसंपदा मंत्र्यांनी ह्याच्यामध्ये तातडीचं लक्ष घालून एक बैठक आयोजित करण्यात यावी, ही माझी आजची मागणी आहे. अध्यक्ष महोदय, पणन विषय, पणन महामंडळ आपण म्हटलं की अगोदर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा डोळ्यासमोर येतो. सहकार म्हटलं की पश्चिम महाराष्ट्र डोळ्यासमोर येतो. परंतु पणनच्या माध्यमातून आंब्याच्या विक्रीला आपण चालना देऊ शकतो. गेल्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यामधल्या कृषी उत्पन्न बाजार समितीने एक प्रयोग केला. कोकणामधला हापूस आंबा हा जालना, नांदेड, संभाजीनगर ह्या जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊन आपण विक्री केली आणि पहिल्यांदा त्या जिल्ह्यामधल्या जनतेला हापूस आंबा काय असतो हे समजलं. अध्यक्ष महोदय, हापूस आंबा म्हणून कर्नाटकी आंबा तिथे विकला जात होता. ह्यांना आपल्याला देखील कल्पना नाही, कोकणामध्ये देखील कर्नाटकी आंबा म्हणून, हापूस आंबा म्हणून विकला जातो. मग ह्याच्यावरती जर का आपल्याला बंधन घालायचं असेल, अगोदर पणन महामंडळाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ह्या बाजार उत्पन्न समित्या वाढवणं गरजेचं आहे. रायगड जिल्ह्यामध्ये 9 उत्पन्न बाजार समित्या आहेत, परंतु रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फक्त एकच कृषी बाजार समिती आहे. ह्यांची वाढ झाली पाहिजे. एक साधी तिथे शेड देखील नाही. जर का तिथे मार्केट उपलब्ध करून द्यायचं असेल, कमोडिटी मार्केट देखील नाही. आपण काजू तिथे फळ प्रक्रिया आपण करण्यासाठी सन्माननीय अर्थमंत्र्यांनी 15 कोटी तरतूद केली. आज त्यांनी शब्द दिलाय की 15 कोटीपेक्षाही जास्त निधी देण्यात येईल. परंतु ह्याची जर विक्री करायची असेल तर पणन महामंडळाच्या माध्यमातून तिथे यंत्रणा बसवणं गरजेचं आहे. त्याकडे सन्माननीय संबंधित मंत्र्यांनी लक्ष द्यावे, माझी प्रमुख मागणी आहे. आणि त्याच्यासाठी 25 एकर जागा आणि किमान 100 कोटीची रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्याची ही तातडीची गरज आहे. ती गरज नक्की लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, ही माझी मागणी आहे. अध्यक्ष महोदय, 2 फक्त विषय आहेत. पाणी पुरवठा. अध्यक्ष महोदय, कोकण किनारा म्हटल्यानंतर समुद्र आला आणि समुद्र किनारी असणारी आमची गावं, ह्या गावामध्ये कुठलाही पाण्याचा सोर्स नसतो. बोरिंग 250, 300 मीटर, 500 मीटर पर्यंत जरी खाली गेली तर सुद्धा खारं पाणी लागतं आणि मग विहिरीला पाणी लागत नाही, पाण्याचा कुठलाही सोर्स नाही. आणि मग जवळपास पाण्याचा सोर्स कुठला तर धरण शोधावं लागतं, बंधारे शोधावं लागतात. माझ्या मतदारसंघामध्ये ओणी, भाटी, नवसी, ओणरवसे, आगरवँगणी ही काही प्रमुख गावं आहेत. मी फक्त एक उदाहरण एका पट्ट्याचे देतोय. ह्या प्रमुख गावांना जर का पाण्याची उपलब्धता करायची असेल तर जवळपास 9 किलोमीटर लांब आम्हाला पाण्याचा सोर्स आहे. मग तिथून पाणी लिफ्ट करून आणणं, आमच्यापर्यंत पाणी, ह्या सर्व गावांपर्यंत पाणी पुरवठा करणं आम्हाला पाणीपट्टी त्याची परवडत नाही. आणि म्हणून आम्हाला खास करून खाडी किनारी असणाऱ्या गावांसाठी पाणीपट्टी कमी करण्यात यावी, ही प्रमुख मागणी माझी आजच्या या चर्चेच्या निमित्तानं आहे. सन्माननीय पाणी पुरवठा मंत्री इथे बसले आहेत, ते नक्कीच त्या बाबतीत सकारात्मक निर्णय देतील. अध्यक्ष महोदय, शेवटचा विषय स्वच्छता विभागाचा. अध्यक्ष महोदय, आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 27 महानगरपालिका आहेत आणि ह्या 27 महानगरपालिकांमधून घनकचऱ्याची निर्मिती म्हणजे जवळपास 19,401 मेट्रिक टन दर दिवसाला घनकचरा तयार होतो. हे फक्त महानगरपालिकेचा. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये दिवसाला जवळपास 22,897 मेट्रिक टन हा घनकचरा तयार होतो. अध्यक्ष महोदय, ह्या घनकचऱ्याची जर का आपण प्रक्रिया केली, ओला कचरा सुका कचरा आपण वेगळा काढला आणि ओला कचऱ्यामध्ये जर का प्रक्रिया करून आपण सेंद्रिय खत तयार केलं, आपण शेतकऱ्यांना ह्या बाबतीमध्ये मोठा दिलासा देऊ शकतो. खताच्या बाबतीमध्ये जर का आजच्या तारखेला आपण सहकाराच्या माध्यमातून किंवा मग तिथे असलेल्या अन्य समित्या आहेत त्या समितीच्या माध्यमातून आपण त्यांना सेंद्रिय खत द्यायचा प्रयत्न करतो. परंतु रासायनिक खत हे प्रोव्हाइड करण्यापेक्षा हे सेंद्रिय खताला चालना देण्यासाठी महानगरपालिका आणि महाराष्ट्रामध्ये तयार होणारा घनकचरा, या घनकचऱ्यावरती जर का आपण ट्रीटमेंट केली आणि सेंद्रिय खताला आपण चालना दिली तर नक्कीच त्याचा उपयोग महाराष्ट्राला होईल. अध्यक्ष महोदय, आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सन्माननीय सदस्य अनिल पाटील. अध्यक्ष महोदय, 2020 सर्वांना आपण अर्थसंकल्पनाच्या सिक्वेन्स समजून घ्या. पहिले भाजप, शिवसेना, या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष बोला. बोलायची या ठिकाणी मला संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. मला कल्पना आहे की या तुम्हाला विशेष बाब म्हणून हा अधिकार निश्चित आहे,
पण तुम्ही जे रेकॉर्डमध्ये असं आणतात की 5 जणांना 5 सत्तारूढ आणि सर्व विरोधी, पक्षाच्या एक एक सदस्यांना बोलू दिलं पाहिजे सत्तारूढ असं आणि आपण- विरोधी, सत्तारूढ आणि विरोधी, सत्तारूढ पक्षांनी कसा क्रम गावायचा तो त्यांनी गावायचा, विरोधी पक्षांनी विरोधात गावायचा. पण तुम्ही रेकॉर्डमध्ये हे आणाल तर पुन्हा 3-4 महिन्यांनी प्रॉब्लेम क्रिएट होतील. बरं. असं करू नका. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सुधीर भाऊ, आम्ही पहिल्यांदाच निवडून आलोय. राम भाऊ पण आता भरपूर वेळ घेऊन घेतात. आम्हाला कधीतरी बोलायला सांभाळून घेत चला. अध्यक्ष साहेब सांभाळून घेत चला. पण बोलूच देत नाही. अध्यक्ष महोदय, महसूल विभाग असेल, सार्वजनिक विभाग, बांधकाम विभाग असेल, जलसंपदा विभाग असेल, ऊर्जा विभाग असेल, या विभागांवर चर्चा करायची असेल तर 2-5 मिनिटांमध्ये संपणारी विषय नाही. 12-12 विषय जर का असतील तर प्रत्येक सन्माननीय सदस्यांना कमीत कमी 15 मिनिटं तरी बोलायला वेळ मिळालाच पाहिजे. कालच अर्थसंकल्प माननीय अजितदादांनी या ठिकाणी परवा मांडला. अतिशय उत्कृष्ट असा हा अर्थसंकल्प 2020-21 करता त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. सुधीर भाऊ, इतका चांगला अर्थसंकल्प ज्याचं कौतुक तुम्ही केलं पाहिजे. हा या अर्थसंकल्पावर चर्चा नाहीये. याचं कौतुक तुम्ही केलं पाहिजे, कारण हा अर्थसंकल्प जर का मांडला असता तर मी तुमच्या बरोबर 25 वर्ष तुमच्या बरोबर काम केलेलं आहे. 25च महिने आता इकडे काम करतोय. हा शेवटच्या वर्षी खरं तर तुम्ही मांडला असता. हा माननीय अजितदादांनी उत्कृष्ट अर्थसंकल्प मांडला. त्यामध्ये थोडंफार समजा जर का इकडे तिकडे झालं असेल तर त्याच्यामध्ये कुठेतरी न्याय द्यायचा त्यांची भूमिका आहे. अध्यक्ष महोदय, महसूल विभागाच्या माध्यमातून महाराजस्व अभियानांतर्गत माननीय रोहित पवार साहेबांनी या ठिकाणी एक उत्कृष्ट असं शिबिर घ्यायचा प्रयत्न केला. गोरगरिबांना, सर्वसामान्यांना समजा जर का काही योजना शासनाचा लाभ मिळवून देण्याकरता ज्या योजना असतात, ज्याचे कागदपत्र तयार करणं प्रत्येक ग्रामीण भागातल्या व्यक्तीला तयार करण्याकरता शेकडो वेळा चक्रा मारायला लागतात, हजारो रुपये खर्च होतात. परंतु एकाच ठिकाणी त्या ठिकाणी केंद्रित होऊन हा अशा पद्धतीचं या अशा प्रकारचं शिबिर त्यांनी त्या ठिकाणी केलं. खरोखर त्यांचं अभिनंदन या ठिकाणी केलं पाहिजे. या शिबिराच्या माध्यमातून जी सेवा केली जाते त्या सेवेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. परंतु मी सहज सन्माननीय सदस्य रोहित पवारांना विचारलं की या शिबिराचा खर्च कसा केला जातो, तर महसूल विभाग याच्यामध्ये नक्की त्याच्या मागे हातभार लावायचा प्रयत्न करतो. पण शेतकऱ्यांना तिथपर्यंत जर का पोहोचायचं असेल आणि लाभ जर का जास्त द्यायचा असेल तर त्या प्रत्येक आमदाराला ते शक्य होत नाही. म्हणून अर्थमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की अशा प्रकारचे शिबिर जर का प्रत्येक आमदाराने घेतले तर येणाऱ्या काळामध्ये जे लाखो रुपये जे पगारावर खर्च होतात, पण एक 10-15 लाखाच्या वर्षाच्या खर्चापोटी प्रत्येक विभाग वाईज, सर्कल वाईज जर का या अशा प्रकारचे शिबिर घेतले गेले तर या शिबिरांच्या माध्यमातून मग केंद्र सरकारच्या योजना असतील किंवा राज्य सरकारच्या योजना असतील, त्या छोट्यातल्या छोट्या योजना सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण करता येऊ शकतात. म्हणून याच्यावरती तरतूद झाली पाहिजे अशी अर्थमंत्र्यांना या माध्यमातून, मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतोय. अध्यक्ष महोदय, नागरी सुविधा केंद्रांच्या माध्यमातून ज्या प्रकारचे सर्टिफिकेट दिले जातात, मग उत्पन्नाचा दाखला असेल त्या सुविधा केंद्रांमधून जे उत्पन्नाचे दाखले दिले जातात, सर्टिफिकेट दिले जातात, माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये किंवा जळगाव जिल्ह्यातल्या काही सुविधा केंद्रांमध्ये हे जे सुविधा केंद्र आहेत, या सुविधा केंद्रांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे घोटाळे या ठिकाणी निदर्शनात येत आहेत. अध्यक्ष महोदय, अंमळनेर विधानसभा क्षेत्रामध्ये या सुविधा केंद्रांच्या माध्यमातून जे प्रकल्प दिले जात आहेत, 10 सुविधा केंद्र जर का असतील तर कुठल्या तरी एकाच सुविधा केंद्राच्या माध्यमातून जास्तीत जास्त सर्टिफिकेट किंवा जास्तीत जास्त दाखले दिले जातात. अन्य सुविधा केंद्रांवरून समजा जर का हे दाखले दिले गेले त्याला विलंब लागतो. एखाद्या सुविधा केंद्रावरून एका दिवसात तो दाखला प्राप्त होतो. अन्य सुविधा केंद्रांवरून ते जर का दाखले
पुढे पुटअप केले असतील तर सन्माननीय अधिकाऱ्यांच्या जे काही अधिकारी असतील त्यांच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक एक दीड महिना त्याच्यासाठी कालावधी लागतो. म्हणून माझी एक विनंती आहे, स्पेसिफिक जिल्हा अधिकाऱ्यांनी याच्या बाबतीमध्ये कुठेतरी ठोस पाऊल उचललं पाहिजे आणि त्या सुविधा केंद्रांवर तात्काळ त्या ठिकाणी धाडी टाकून काय गैरप्रकार चालतो याच्या बाबतीमध्ये चौकशी केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये माझ्या मतदारसंघातून जो SH15 जातो तो मेरगाव धुळे अंबळनेर रस्ता ज्याचं नाव आहे याच्यावरती एक दगडी दरवाजा आहे, तो वेस्ट त्या ठिकाणी काम आहे. 29 मीटरच्या वरती त्या ठिकाणी जागा उपलब्ध नाही. शहरामध्ये सर्वात मोठी ट्रॅफिकची समस्या ही शहरामध्ये निर्माण झालेली आहे. मी वारंवार मागणी केलेली आहे, आताही मागणी आपल्या माध्यमातून करतोय की SH15 वरती जर का आपण येणाऱ्या काळामध्ये जो केंद्र सरकारने आता 1200 कोटी, सन्माननीय अजितदादांनी सांगितलं की 1200 कोटी रुपयाचे प्रस्ताव हे केंद्र सरकारने मागवलेले आहेत. हा स्टेट हायवे असल्या कारणाने याच्यावरती समजा जर का फ्लायओव्हरची जर का त्या ठिकाणी शिफारस केली किंवा केंद्राकडे त्या बाबतीमध्ये मागणी केली तर सार्वजनिक बांधकाम विभाग याच्यामध्ये प्रामुख्याने खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सहकार्य करेल. अध्यक्ष महोदय, सर्वात माझ्या विधानसभा क्षेत्रातला म्हणा किंवा पूर्ण जिल्ह्यातला जो अति महत्वाचा जर का प्रकल्प असेल तो म्हणजे निम्न तापी प्रकल्प. मी अजितदादा असतील किंवा जयंत पाटील साहेब असतील जे जलसंपदा मंत्री आहेत, माझ्या अपेक्षा फार मोठ्या होत्या. आता आमचे मित्र जे होते गिरीश भाऊ या ठिकाणी चालले गेले, परंतु माझ्या अपेक्षा त्यांच्याचकडनं होत्या की निम्न तापी प्रकल्पासारखा प्रकल्प हा इतका महत्वाचा प्रकल्प असून ज्या ठिकाणी तापीचं, अध्यक्ष महोदय 2 मिनिटं, एकच प्रश्न आहे माझा एवढा फक्त. अध्यक्ष महोदय, तापीचं उगम स्थान ज्या ठिकाणापासून होत असेल, ज्या ठिकाणी ती संपते, या तापी नदीवरचा सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे निम्न तापी प्रकल्प. या प्रकल्पाचा जलसंपदा मंत्री आमच्या जिल्ह्यातले ज्यावेळी होते गिरीश भाऊ महाजन, आमच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्यावेळेला हा प्रकल्प काही करून पूर्ण होईल असं वाटत होतं. परंतु सुधीर भाऊ, गिरीश भाऊंचा मागच्या आमदारांवर काय राग होता मला माहिती नाही, पण जनता त्यांच्या बरोबर होती. छदाम सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी 1 इंच देखील त्या ठिकाणी आमच्या प्रकल्पाचं पूर्ण झालं नाही. मी आपल्या माध्यमातून अर्थमंत्री असेल, जलसंपदा मंत्री असेल, भले आपण सॉफ्ट लोन कुठल्या तरी फायनान्शियल इन्स्टिट्यूट कडनं आपण उचला, परंतु या प्रकल्पाकरता आता केवळ फक्त सन्माननीय अर्थमंत्र्यांनी सांगितलेले की येणाऱ्या काळामध्ये याच्याकडे खास करून लक्ष दिलं जाईल. परंतु सॉफ्ट लोन का उचलत नाही, पण सॉफ्ट लोनच्या माध्यमातून निम्न तापी प्रकल्पाला जास्तीत जास्त पैसा उपलब्ध कसा होईल याच्याकरता मी आपल्याकडे मागणी करतोय. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं का हा प्रकल्प मागच्या सरकारमध्ये मला जी अपेक्षा होती तो PM-KSY मध्ये घेतला जाईल किंवा बळीराजा सिंचन योजनेमध्ये घेतला जाईल, त्याही ठिकाणी त्याला वगळलं गेलेलं आहे. एवढा मोठा प्रकल्प की ज्याच्यामुळे चोपडा तालुक्यामध्ये फायदा होऊ शकतो, अंमळनेर तालुक्यामध्ये फायदा होऊ शकतो, धरणगाव तालुक्यामध्ये फायदा होऊ शकतो. असे जवळपास 2 जिल्हे मिळून 6 ते 7 तालुक्यांमध्ये जवळपास 50 ते 52 हजार हेक्टर जमीन त्याच्या खाली ओलिताखाली येऊ शकते. या प्रकल्पाला जेवढं महत्व दिलं गेलं पाहिजे तेवढं महत्व ना मागच्या सरकारमध्ये दिलं गेलं आणि ना त्याच्या आधीच्या सरकारमध्ये जे काही लक्ष दिलं गेलं होतं तेही अल्पशा प्रमाणामध्ये होतं. माझी आपल्याला एकच विनंती आहे की या माध्यमातून त्याची केंद्रीय जल आयोगाची सुद्धा मान्यता प्राप्त झाली असून या प्रकल्पाची किंमत ज्या वेळेला याचं टेंडर काढलं गेलं त्यावेळेला 141 कोटी होती. आज जवळपास 2700 कोटी रुपये याची जर का किंमत झाली असेल अध्यक्ष महोदय, त्या 2700 कोटी करता हा प्रकल्प जर का 30-40 कोटी फक्त जर का याला दरवर्षी प्राप्त झाले आणि 8% जरी त्याचा हिशोब केला एस्केलेशनचा तरी सुद्धा 250 कोटी दरवर्षी जर का याचे वाढत असतील 100 वर्ष सुद्धा हा प्रकल्प पूर्ण होणार नाही. म्हणून आपली एक कळकळीची विनंती आहे की जर का याला केंद्रीय जल आयोगाची मान्यता असेल, सगळ्या विभागांची मान्यता असेल, याच्यावरचं डिझाईन समजा जर का फायनल व्हायला जर का वेळ लागत असेल तर जलसंपदा विभागाचे जे काही अधिकारी असतील त्यांना माझी एक या ठिकाणी या आपल्या माध्यमातून सूचना द्यावीशी वाटते की याच्यासाठी जे डिझाईन केलं गेलं असेल त्याच्या डिझाईनची मान्यता प्राप्त झाली पाहिजे लवकरात लवकर, की जेणेकरून संबंधित जो कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला याचं काम करता येऊ शकतं. मी परत आपल्या माध्यमातून जे काही अर्थमंत्री असतील,
जलसंपदा मंत्री असतील, यांनी खास करून जळगाव जिल्ह्याकरता, धुळे जिल्ह्याकरता या प्रकल्पाकरता जास्तीत जास्त निधीची उपलब्धता करून द्यावी. धन्यवाद. सन्माननीय सदस्य संजय जगताप. नाही. सन्माननीय सदस्य राजेश पवार. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य पराग अडवाणी. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, एक मिनिट. संजय जगताप आहेत का? नंतर. अध्यक्ष महोदय, अनुदानाच्या मागण्यांवर ही चर्चा करत असताना अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्पाचे जे सर्व वेगवेगळ्या पुस्तिका मिळतात त्यामध्ये नवीन कामांची यादी असलेली एक पुस्तिका मिळते. आणि अध्यक्ष महोदय, असं लक्षात आलं की नगरविकास खात्यामध्ये एक नवीन कामांच्या यादीमध्ये एक 15व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार करण्याची जी कामं आहेत त्या कामांसाठी जे अर्बन लोकल बॉडीज आहेत, म्हणजे नागरिक स्थानिक संस्था आहेत, ज्यांच्यासाठी जवळजवळ 2800 कोटी रुपयांची तरतूद ही करण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय, 15व्या वित्त आयोगाने अनेक शिफारसी या ठिकाणी आपल्याला सांगितलेल्या आहेत. वेळोवेळी हे वित्त आयोग आपल्याला काही ना काही सूचना करत असतात, परंतु शासनाने आणि प्रशासनाने याचा विचार करण्याची आवश्यकता आहे की या जे वित्त आयोग आहेत, मग ते केंद्राचे असतील किंवा राज्य वित्त आयोग असतील, यांच्या शिफारसींची अंमलबजावणी नेमकी किती होते याचा सुद्धा आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, या ठिकाणी 2800 कोटी रुपयांची तरतूद करत असताना याचे टार्गेट्स काय, याचे उद्दिष्ट काय आणि ती सफल होण्यासाठी त्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया काय याचा सुद्धा आपण विचार या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, विशेष करून आपल्या राज्यामध्ये जिथे नागरीकरणाचा वेग खूप झपाट्याने वाढतो आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये एका बाजूने नागरीकरण झपाट्याने वाढत असताना त्या नागरीकरणाच्या निमित्ताने येणारे जे काही उद्दिष्ट आपल्याला आहेत, त्या नागरीकरणाच्या निमित्ताने येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या सर्वांना आपण योग्य प्रकारे सामोरे जातोय की नाही, त्याची व्यवस्था अर्थसंकल्पामध्ये करतोय की नाही, आणि अर्थसंकल्पामध्ये जर ज्या तरतुदी केल्यात त्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासकीय यंत्रणा आपण त्या दृष्टिकोनातून राबवतोय की नाही, ही सुद्धा या निमित्ताने त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, घटनेच्या 12व्या शेड्यूलमध्ये अर्बन लोकल बॉडीजना 18 प्रकारच्या कामांची एक 2 मिनिटं मुख्यमंत्री महोदयांना एक निवेदन करायचं. अध्यक्ष महोदय, 1-2 दिवसापूर्वी सुद्धा मी सभागृहात बोललो होतो आणि रोज प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा संपर्कात आहे, त्यांच्याशी सुद्धा बोलतो आहे. विषयाची आपल्याला सर्वांना कल्पना आहे. संपूर्ण जगामध्ये जो कोरोना व्हायरस त्याचा फैलाव होतो आहे. आजपर्यंत आपल्या राज्यात एकूण 17 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत. त्याच्यात मुंबई येथे 3 आहेत, ठाणे येथे 1 आहे, पुण्याला 10 आहेत आणि नागपूरला 3 आहेत. एकूण 17 पॉझिटिव्ह व्यक्ती यांना आपण आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवलेलं आहे. याच्यामध्ये कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये 4 आहेत, नायडू हॉस्पिटल पुणे येथे 10 आहेत आणि नागपूर मेडिकल कॉलेज येथे 3 आहेत. ज्यांना ही बाधा झालेली आहे त्याच्यात 1-2 जर का सोडले तर सर्वच्या सर्व लोक हे दुबई, फ्रान्स व अमेरिका येथे प्रवास करून आलेले होते. वरील आयसोलेशन वॉर्ड व्यतिरिक्त सर्व जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मोठ्या शहरातील खाजगी दवाखाने
याही ठिकाणी हे आयसोलेशन म्हणजे विलगीकरण वॉर्ड्स आपण तयार केलेले आहेत, किंबहुना आता 1-2 दिवसामध्ये तयार होतील. ज्या व्यक्तींनी 15/2/2020 म्हणजे 15 फेब्रुवारी नंतर खालील 7 देशांना भेट दिली असेल किंबहुना प्रवास केला आहे आणि जे आज संध्याकाळी 5:30 नंतर भारतामध्ये आपल्या हिंदुस्थानात विमानाने येतील, त्यांना क्वारंटाईन करण्यात येईल, क्वारंटाईन वॉर्डमध्ये ठेवण्यात येईल. आता हे जे देश आहेत, या देशांची नावं ही केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे दिलेली आहेत. हे देश एक चीन, दक्षिण कोरिया, इटली, फ्रान्स, जर्मनी, स्पेन आणि इराण आहे. परंतु आपल्याकडे जे आलेले आहेत ते दुबई आणि अमेरिकेतून आलेले आहेत आणि म्हणून राज्य सरकारकडनं केंद्राला ही बाब निदर्शनास आणून देण्यात येईल की बाबा आपण जी यादी दिली आहे त्या व्यतिरिक्त या 2 देशातून आलेले आमच्याकडे रुग्ण जे आहेत ते तिथले आहेत. क्वारंटाईनसाठी मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमध्ये सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. जनतेच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी राज्य शासन एक आपल्याला मी म्हटलं होतं की काही जर का पावलं उचलावी लागली तरी ती करावी लागतील आणि मला असं वाटतं, सरकारला असं वाटतं की सुदैवाने अजूनही या 17ही लोकांना तशी गंभीर स्वरूपाची लक्षणे दिसत नाही आहेत. पण वेळेमध्ये जर का आपण सावध झालो आणि काही दक्षता घेतल्या तर पुढील येणारा धोका आपण टाळू शकतो. म्हणून द एपिडेमिक डिसीज ॲक्ट 1897च्या कलम 2 अंतर्गत अधिसूचना नोटिफिकेशन राज्य सरकार निर्गमित करीत आहे. व्यक्तींची मोठी गर्दी टाळणे, हात वेळोवेळी साबणाने धुणे, यासाठी शासन खालीलप्रमाणे उपाययोजना हाती घेत आहे. पुढील आदेशापर्यंत जी आता मी पुढची ठिकाणी सांगतो आहे किंबहुना संस्था आहेत त्या तात्पुरत्या स्वरूपात आज मध्यरात्रीपासून बंद करण्याचा निर्णय सरकार घेत आहे. आणि या कुठे असतील तर ती जी शहरं आहेत ती मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या शहरामधल्या जिम्स, व्यायामशाळा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव हे बंद ठेवण्यात येतील. शाळा हा एक महत्त्वाचा विषय आहे कारण शाळांच्या बाबतीत सुद्धा एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की सुदैवाने आपल्या इकडनं कुठेही उत्पत्ती झालेली नाही, पण तरी देखील जनतेमध्ये एक भीती आहे. म्हणून 10वी आणि 12वीच्या परीक्षा व्यतिरिक्त या पिंपरी चिंचवड आणि पुणे इथल्या शाळा आपण पुढच्या आदेशापर्यंत बंद ठेवत आहोत. मुंबईमध्ये अजून तसं केलेलं नाही. उगाच भीतीचं पण वातावरण होता कामा नये म्हणून आपण हे करतो आहोत. खाजगी शाळा स्वतःहून काही ठिकाणी बंद करतायत, काही ठिकाणी बंद करतायत. आपल्याकडे आपण एक खबरदारी घेतली पाहिजे की आवश्यकतेपेक्षा जास्त भीती सुद्धा लोकांच्या मनात येता कामा नये, घबराट सुद्धा होता कामा नये. म्हणून जिथे गरज वाटते त्या गोष्टी आपण करतो आहोत. परंतु मी जनतेला आवाहन करतो आहे की अनावश्यक प्रवास, कारण मग दुसरा प्रश्न येतो रेल्वे किंवा बसचं काय, तर रेल्वे सेवा आणि बस सेवा ही अत्यावश्यक सेवेमध्ये येते म्हणून त्या बंद करणं योग्य नाही. परंतु जनतेला आपण विनंती करतो आहोत की अनावश्यक प्रवास आणि गर्दी टाळावी. मॉल्स, रेस्टॉरंट, हॉटेल्स या ठिकाणी जाणे टाळावे. हे आपण बंद करत नाही आहोत पण टाळावे असं आपण एक त्यांना आवाहन करतो आहोत. राज्य शासन सर्व जे आयोजक आहेत, मग हे आयोजक कोणते, तर जे